गावच्या गणपतीला आणि प्लॅन काहीच नव्हता अनप्लॅन्ड आहे सगळं आणि अचानक आमचं ठरलं आणि आम्ही आलो इथे. सो आता आम्ही चाललो मंदिरामध्ये आणि तुम्ही बघू शकता पाऊस पण भरपूर जोरात चालू आहे सगळीकडे. आम्ही लग्नाच्या आधी आलो होतो ह्या मंदिरामध्ये. कसं आलो आपण गणपती बाप्पांनी कसं बोलवलं आपल्याला आज अनप्लॅन्ड. गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेलो आहे. काय आणि काहीच गर्दी नव्हती, काही नव्हती, एकदम मस्त निवांत असं दर्शन झालं. आणि त्यानंतर मग आम्ही इथे बसलो मंदिराच्या तिथे बाहेर आणि पाऊस पण येत होता, खूप छान वाटत होतं, खूप मस्त वातावरण होतं. सो आम्ही थोड्या वेळ इथेच बसलो आणि त्यानंतर मग परत निघालो घरी जायला. कसं आलो आपण गणपतीला? बापरे, गणपती बाप्पाला जर बोलवायचं असेल गणपती बाप्पा कसं पण बोलू शकतो. बाप्पाला नाही, आपल्याला. म्हणजे आपल्याला जर त्यांना बोलवायचं असेल तर ते काही करू शकता. हे आज कळलं. लग्नाच्या आधी घेऊन आले रे तुम्ही मला, त्याच्यानंतर आपण एकदा पण आलो नाही. इथून जात होतो पण आलो नाही कधीच, बाहेरून दर्शन करायचं. ठीक आहे. बरोबर बाप्पाने आणलं, आज दर्शन झालं आणि आता आम्ही निघतोय परत. आता कुठे जायचंय? थोड्या वेळ बसूया इथं, पण नसेल पण सगळं ओलच तर आहे. चला थोड्या वेळ बसूया इथं. कशी वाटली? काय मस्त. आपण आलोय घरून रांगा. तुम्हाला एक प्रश्न पडला असेल मी अनप्लॅन्ड का म्हणलो, तर याचं मी तुम्हाला आता आन्सर देते. सो आम्ही निघालो होतो घरी जायला संभाजीनगरला. एवढा पाऊस चालू झाला, एवढा डेंजर पाऊस. आम्हाला रस्त्याने म्हणजे निघल्यापासून ट्रॅफिक लागलेली आहे, तरी आम्ही हळूहळू पावसाचं आनंदगावपर्यंत आलो. बट इथं येऊन यांनी म्हणजे सुद्धा गाडी थांबवली, कारण पाऊस एवढा चालू झाला की आम्हाला
अशा प्रकारे झाली आमची छोटीशी ट्रिप आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि लास्टला आम्ही ट्रॅफिकमधून निघाल्यानंतर काय झालं हे नक्की बघा. लोकांना सांगताय पुढे ट्रॅफिक जॅम आहे, नका जाऊ पण लोकांना काही ऐकायचंच नाही. सगळे चाललेत सगळ्यांना पुढे जाऊन आठवण येणार.